श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तुझी काळजी मी घेत आहे. तुला विसरणारा मी देव नाही. तुझ्या मागील ते कष्ट, भोग आता संपत आहेत. लवकरच त्या कष्टातून तुला मुक्तता मिळणार आहे. तुम्ही जी इच्छा ठेवत आहात, प्रभूच्या चरणी तुम्ही जे काही मागितले आहे, ईश्वराच्या चरणी तुम्ही जे काही मागितले आहे, ते तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे. मागील काळात तुम्ही खूप काही कटू अनुभव घेतले आहेत. त्यासाठी तुम्ही देवाची विनंती केली आहे की देवा, असे अनुभव मला पूर्ण आयुष्यात कधीही देऊ नका. होय बाळा, ते आता तुला कधीही त्रास द्यायला येणार नाही. माझ्या आशीर्वादाने मी ते नष्ट केले आहेत. तुझ्या मागची 7.5 लवकरच नष्ट होईल, कारण माझा आशीर्वाद निरंतर तुमच्या सोबत आहे. तुम्हाला त्याची प्रचिती देखील येणार आहे. काही तासातच तुम्ही ते पाहाल आणि अनुभवाल. देव म्हणतात, तुला पुढे जाणे तेच योग्य आहे, कारण जेव्हा तू पुढे जातो तेव्हा तुझे ते शत्रू तुझ्या त्या पुढे जाण्यावर खूप काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण माझा आशीर्वाद तिथे तुला कामा येऊन ते अडथळे नष्ट होतात. बाळा, तुझा विश्वास आहे ना माझ्या आशीर्वादांवर? मग नक्कीच आपल्या प्रयत्नांनी पुढे जा, कारण तू पुढे गेलास की तुला ते मार्गात सापडतील माझे आशीर्वाद, माझे दैवी चमत्कार. कारण तू त्याची वाट पाहत आहेस. तुला ते मार्गात मिळणार आहेत. देवदूत ते तुझ्यासाठी घेऊन उभे आहेत. तेव्हा तू काळजी करणे थांबव. तुझ्या विरोधात कोण आहे हे पाहू नकोस. पुढे चालत राहा, कारण माझे दैवी आशीर्वाद तुला मार्गात मिळणार आहेत. तुमचा आलेला प्रत्येक अनुभव तुमच्यासाठी एक खूप महत्त्वपूर्ण आहे, जे तुमच्यासाठी तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी तुम्हाला प्रेरित करत आहे. देव म्हणतात, माझा आशीर्वाद तुझ्या सोबत असताना कशाला घाबरतो? कशाला हवी ती काळजी आणि ते कष्ट? बाळा, त्या कष्टांचा काही अर्थ उरत नाही जर तू ते योग्य मार्गावर करत नाहीस. बाळा, मी जो तुला योग्य मार्ग दाखवत आहे त्यावर तुम्ही चलावे, अशी देवाची आज्ञा आहे. देव म्हणतात, तू जर माझ्या मार्गावर, सत्याच्या मार्गावर चाललास तर तुला कुठलाही अडथळा येणार नाही. तुझ्या कार्यातले ते विघ्न नष्ट होईल. तुम्ही जितकी प्रार्थना करत आहात त्याच्या दुप्पट माझे आशीर्वाद तुमच्यासाठी येणार आहेत. काळजी नसावी. स्वामी म्हणतात, माझ्या हृदयाचा दरवाजा तुझ्याकरता नेहमीच उघडा असेल. तुला माझ्यापर्यंत येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कोणताही काहीही अडथळा ते निर्माण करण्याची ताकद ठेवत नाही. तुम्ही जेव्हा मला पिता परमेश्वर, तुमचा गुरु किंवा तुमचा देव मानत असाल तर माझ्याकडे येताना कुठलाही अडथळा तुम्हाला येणार नाही. बाळा, हा संदेश ऐकताना कंटाळा करू नकोस. मला माहीत आहे तुम्हाला खूप काही प्रचिती हवी आहे. तुम्हाला खूप काही अनुभव प्राप्त करायचे आहेत. ते देखील तुम्हाला लवकरच प्राप्त होतील. तुम्ही देवाच्या आज्ञेत आहात, देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात. तेव्हा चिंता कशाला? येणारा मार्ग तुझ्यासाठी सुखाचा ठरणार आहे. तुला फक्त प्रयत्न करत पुढे चालायचे आहे. आज साक्षात देव तुझ्या जवळ आहेत.
तेव्हा माग, तुला जे काही मागायचे असेल. तुला माझी प्रचिती लवकरच प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, बाळा, तू अशक्त नाहीस. तुझ्याजवळ ते सामर्थ्य, तो आशीर्वाद मी देत आहे. ती चिंता, भय तुझ्यातून नष्ट करत आहे. माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहे. बाळा, मी तुझ्या मनातली ती अस्वस्थता जाणतो. चिंता करणे या क्षणाला थांबव. तुझी ती काळजी नष्ट होईल. तुला ती गरिबी त्रास देणार नाही. तुझी ती काळजी मी नष्ट करण्यासाठी तुला आशीर्वाद प्रदान करतो की तू त्या सुख, समृद्धी आणि आनंदाने भरणार आहेस. तुझे पुढील पाऊल त्या योग्य मार्गावर असेल जिथे तुला सुख, समाधान, आनंदाची प्राप्ती होणार आहे. भगवंत स्वतः तुझ्या पाठीशी उभा असताना तुझे भोग संपले म्हणून समज. बाळा, तुझे नशीब चमकेल इतका आशीर्वाद मी तुला देत आहे. आता ते तुझे भोग संपले आहेत असे मान आणि पुढील कार्य सुरू ठेव. त्या कार्यातून तुला ते खूप मोठे यश प्राप्त होणार आहे. देव तुमचे नशीब चमकवत आहे. देव तुमच्या आवाक्याबाहेरील काही गोष्टी तुम्हाला प्राप्त करून देऊन तुमच्या नशिबात जे नाही आहे तेही तुम्हाला आशीर्वादाने प्रदान करत आहेत. तेव्हा तुम्ही देवाचे धन्यवाद मानायला विसरू नका. देव तुमच्या कल्पनेच्याही पलीकडे तुम्हाला खूप काही श्रेष्ठ आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. तेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीत तुम्हाला जे काही हवे आहे त्यासाठी प्रार्थना करा आणि जर तुमची मागील केलेली प्रार्थना पूर्ण झाली असेल, तुम्हाला ते मिळाले असेल, तर देवाचे धन्यवाद करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. तुम्ही माझ्या जीवनाचे कल्याण केले आहे असे कमेंटमध्ये लिहा. देवाचा आशीर्वाद प्रत्येक बाळासाठी समान आहे. देव म्हणतात, माझ्यासाठी प्रत्येक बाळ समान आहे आणि मी त्याला, प्रत्येक बाळाला माझा प्रेमाचा, आनंदाचा खूप काही आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहे. तुम्ही तुमच्या मनातील ती इच्छा मला सांगावी. ती मी लवकरच पूर्ण करेन माझ्या आशीर्वादाने. तुम्हाला आज जे काही अशक्य वाटत आहे ते माझ्यासाठी अशक्य नाही. बाळा, देवाजवळ तुम्ही जी काही इच्छा मागाल ती पूर्ण होईल. कारण तुमचा देव परम शक्तिशाली आहे. त्याच्याकडे ती अफाट शक्ती आहे. जे तुमच्यासाठी आज अशक्य आहे ते देवासाठी चुटकीसरशी शक्य आहे. विश्वास ठेवा. तुमचा देवांवर विश्वास असेल आणि तुमच्या आजपर्यंतच्या काही इच्छा देवाने पूर्ण केल्या असतील तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. स्वामी आई, तुम्ही माझी इच्छा पूर्ण करून मला आशीर्वादाच्या रूपात खूप काही दिले आहे. यासाठी देवाचा धन्यवाद करा. तुमच्यासाठी ते अद्भुत या 24 तासात शुभ घटनांनी भरलेले येत आहे. त्यासाठी सज्ज रहा. देव तुमच्याकडे त्या शुभ घटना देत आहेत ज्यासाठी तुम्ही पूर्वी देवाची प्रार्थना केली आहे. या क्षणाला मनात कुठलीही शंका घेऊ नका. नकारात्मक विचार मनात वारंवार येत असतील तर श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करा आणि नेहमीच वारंवार नाम जप करा, ध्यान करा, देवाचे चिंतन करा. तुमच्या मनातील ते नकारात्मक भाव निघून जाण्यास तुम्हाला सहाय्य मिळेल. देव
प्रत्येक क्षणाला तुम्हाला सहाय्य करायला आहेत. आताही तुम्ही जी काही इच्छित मागाल ते देव तुम्हाला द्यायसाठी इथे उपस्थित आहेत. तेव्हा देवाचा संदेश सोडून कुठेही जाऊ नका. शेवटपर्यंत नक्की ऐका. देव म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी उल्लेखनीय असा आर्थिक चमत्कार मी घडवू इच्छितो. तू त्यासाठी सज्ज असावे, कारण तू मागील दिवसात त्यासाठी खूप काही प्रयत्न केले आहेत. आता फळ मिळण्याची वेळ आली आहे. तेव्हा तू सुसज्ज राहा. तुला ते सर्व काही आर्थिक चमत्कार प्राप्त होतील, ज्यामुळे तुझ्या खूप काही अडचणी दूर होतील. तुझे खूप काही प्रश्न सुटतील. देवांचा आशीर्वाद आणि देवांची कृपा तुम्ही प्राप्त करत आहात. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि निरंतर देव तुम्हाला आशीर्वाद देत आहे यावर विश्वास ठेवा. जो कोणी स्वामी भक्त या क्षणाला हा संदेश इथपर्यंत ऐकत आहे, त्यांना विनंती आहे, श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष आणि नामस्मरण तुम्ही जितके कराल, तुम्ही तितकेच देवांच्या जवळ स्वतःला प्राप्त कराल आणि स्वतःला स्पष्ट कराल. तुम्ही त्या खूप काही गोंधळातून दूर राहाल जे या जगात सुरू आहे. देव म्हणतात, बाळा, मी तुला त्या जीवनातील गोंधळापासून बाहेर काढील. तुला तो सुखाचा मार्ग दाखवील. तू फक्त नामात राहा. जेव्हा तू नामात राहशील तेव्हा तू अगदी माझ्या जवळ स्वतःला प्राप्त करशील. आताही मनात कुणाविषयीही शंका ठेवू नकोस. कुणावरही दोषारोपण करू नकोस. मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तुला मार्ग दाखवायला. ज्यांनी कुणी तुझ्या कार्यात ती विघ्न आणली होती, त्यांना मी ती समज दिली आहे. आता ते पुन्हा तुझ्या कार्यात मध्ये येणार नाहीत. तुझ्या कार्यात अडथळा आणणार नाहीत. बाळा, आता तुझा मार्ग सुखकर करून देण्यात आला आहे. तेव्हा तू चालून पुढचे धैर्य प्राप्त कर आणि पुढे जाऊन ते सर्व काही तुला प्राप्त होईल जे तू आज इच्छा ठेवत आहेस. देव म्हणतात, जर तुला तुझ्या जीवनात खूप काही आनंद प्राप्त करायचा आहे तर या क्षणाला हा संदेश सोडून कुठेही जाऊ नकोस. हा संदेश शेवटपर्यंत ऐक. भाग्यवंत ठरशील. बाळा, मी तुझ्या जवळ आलो आहे. ते तुला सुख, समाधान, आनंद आणि खूप काही आशीर्वाद देण्यासाठी. तुझ्यासाठी तो मार्ग मी उघडत आहे, ज्यात तुला प्रवेश मिळताच तुला ती समृद्धी आणि ते खूप काही सुख प्राप्त होणार आहे. बाळा, काळजी करणे, चिंता करणे सोड, कारण तुझ्यासाठी देवांचा मोठा आशीर्वाद आहे. तू केलेली सर्व काही प्रार्थना मी स्वीकार केली आहे. तुम्ही केलेली पूजा व्यर्थ गेलेली नाही. जर तुमच्या मनात खूप काही प्रश्न येत आहेत तर त्यांचे समाधान पुढील काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे. विश्वास ठेवा. आजपासून या 24 तासात तुला खूप काही संधी अशा प्राप्त होणार आहे की ज्याचे तू तुझ्या जीवनात अवलंब केलास तर त्याचे सोने तुला करता येणार आहे. बाळा, धैर्य ठेव आणि धैर्याने पुढे जा. देव म्हणतात, एकदम तुला खूप काही प्राप्त होणार नाही, पण हळूहळू करून तुला जे हवे आहे ते नक्कीच प्राप्त होईल. प्रयत्न सोडू नकोस. देव म्हणतात, मला तुझ्या तुटलेल्या हृदयाचे सांत्वन करायचे आहे. तुला ते आनंद द्यायचे आहे, ज्यामुळे तुझ्या तुटलेल्या हृदयाला
तो आनंद प्राप्त होईल. देवाचा दिव्य आशीर्वाद तुझे ते तुटलेले हृदय दुरुस्त करेल. बाळा, तुम्ही ज्या काही आरोग्यासाठी माझ्याकडे प्रार्थना केली आहे ते तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे आणि तुम्ही पूर्वीपेक्षाही बल आणि आरोग्याने परिपूर्ण होणार आहात. विश्वासाने आनंदाने उभे राहा. देव तुमचे स्वागत करत आहेत एका नवीन अध्यायासाठी. देव तुमच्यासाठी तो अध्याय उघडत आहेत आणि तुम्ही त्यात प्रवेश मिळवून तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद देव तुम्हाला देऊ इच्छितात. ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा देत आहेत. देव तुमच्या जीवनात अविश्वसनीय कार्य करत आहेत. देवाची अनुभूती करा. देवाला प्राप्त करा. नामस्मरण निरंतर सुरू ठेवा. देवाला एक क्षणही विसरू नका, कारण तुम्ही देवातूनच निर्माण झाला आहात. तेव्हा सर्व जीवनाचा भार तुम्ही देवावर सोपवू निश्चिंत व्हा, कारण देव तुमच्या करता करविता आहेत. तुमच्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय हे देवाखेरीज कुणालाही ठाऊक नाही. तेव्हा विश्वासाने देवाच्या शरण जा आणि देव जे तुम्हाला देत आहेत ते आनंदाने स्वीकार करा. देवाच्या आज्ञेत राहा. देव तुमचे कल्याण निश्चितच करणार आहेत यावर संपूर्णपणे विश्वास ठेवा. वेगवान गतीने देवांचे दैवी आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत. ते तुमच्या कष्टाला, तुमच्या दुःखाला नष्ट करून तुम्हाला त्या जागी आनंद, उत्साह, प्रेम पाठवत आहेत. जे कोणी प्रेमाची अपेक्षा देवाकडून करत आहेत त्यांच्यासाठी देव ते प्रेमाचे संबंध पाठवू इच्छितात. त्यांच्यासाठी ते नाते पाठवू इच्छितात ज्यात त्यांना आनंद प्राप्त होईल. देव तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात की बाळा, मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. काळजी करणे थांबव. तुझा देव जेव्हा तुझ्यासाठी कार्य करतो तेव्हा ते नक्कीच तुझ्यासाठी आशीर्वाद होऊन येते. मी तुला त्रासदायक होणाऱ्या काही कार्यांना तुझ्यातून काढून घेईल आणि तुला आराम देखील देईल. तुझ्याजवळून ते नाते जे तुला त्रासदायक आहे ते तुझ्याजवळून दूर ठेवेल. देव म्हणतात, तुला जे हवे आहे ते तुझ्या मार्गात येत आहे. देव म्हणतात, तूही त्या नात्यांना जग जे तुला मान सन्मान देतात, तुझ्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करतात. तूही त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव कर आणि त्या नात्यांना जग, कारण ते नाते माझा आशीर्वाद म्हणून तुझ्या सोबत दिले आहेत. देव म्हणतात, तू जर फार उशीर करशील काही निर्णय घेण्यासाठी तर फार उशीर लागेल. म्हणून सांगतो, वेळेवर निर्णय घ्या. योग्य निर्णय तुम्ही घ्याल यावर विश्वास ठेवा. देवांच्या आशीर्वादात तुम्ही सुरक्षित आहात. देव तुमच्या प्रत्येक क्षेत्रातील त्या खूप काही घटनांना असे वळण देत आहेत जे सकारात्मक परिवर्तन तुमच्या जीवनात येणार आहे. देव त्या ठिकाणी दुरुस्ती करत आहे जिथे कार्य बिघडले आहे. देव म्हणतात, मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. तू शांत राहा, आराम कर. मी तुला खूप काही आशीर्वादाने परिपूर्ण करण्यासाठी इथे उपस्थित आहे. बाळा, या क्षणाला काळजी करणे थांबवा. तुम्हाला जर असे वाटत असेल की मी त्या जागी काम करून काही वर्ष निरर्थक घातली आहेत, तो माझा वेळ फुकट केला आहे, ती वर्ष फुकट गेली आहेत, तर थोडा धीर धरा. तुम्हाला ती सर्व वर्ष एकत्र करून आशीर्वाद
दिल्या जात आहे. सर्व काही भरपाई देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण करू इच्छितात. ते घेण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. देवाची आज्ञा आहे की बाळाने तेव्हा सुसज्ज असावे. देव म्हणतात, तू सौभाग्यशाली आहेस. तुझ्यापर्यंत माझा आशीर्वाद आला आहे. तेव्हा नीट ऐक. शेवटपर्यंत ज्यांनी हा संदेश ऐकला आहे त्यांच्या घरात ती बरकत मी देत आहे. ती भरभराट मी देत आहे. त्याचे सुखाचे दिवस लवकरच येणार आहेत. त्यांचे जे वर्ष वाया गेले आहे त्यातून त्यांना आता खूप काही फायदा जाणवणार आहे. तेव्हा निश्चिंत राहा. काळजी करणे थांबवा. सुखाने राहा. आनंदात आराम करा. देव तुमचे कल्याणच करणार आहेत. ज्यांनी कुणी देवांवर विश्वास ठेवून हा संदेश ऐकला आहे त्यांच्या घरी ती सुख, समृद्धी, आनंद, ऐश्वर्य, प्रगती, वैभव आणि आरोग्य चांगले राहून त्यांची प्रगती उत्तम हो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. त्यांच्या आनंदात अधिकाधिक वाढ हो आणि स्वामी चरणात ते सदैव आनंदित राहो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.